भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार। माझे हृदय जागृत होते, मी आपले आहे तरी माझे हृदय जागृत आहे। तो माझ्या प्रियाचा आवाज आहे, तो दार ठोठावत आहे। श्रेष्ठ गीत 5वा अध्याय 2रा वचन। जागृत राहा आणि प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही जागृत राहाल। नक्कीच प्रभू तुमच्या आत्म्याला आत्मिक सतर्कता देईल। तुमच्या अंतर्गत इंद्रियांनी असा तळमळीने पेटले पाहिजे की म्हणतील, मला प्रार्थना करायलाच हवी, मला प्रार्थना करायलाच हवी। जेव्हा तुम्हाला कुटुंबात काही चूक दिसते किंवा वेदनादायक परिस्थिती तुमच्या भोवती असतात, तेव्हा मनापासून प्रभूच्या पायाशी धाव द्या आणि प्रार्थनेत आपले हृदय ओतून टाका। लाजालू जाडा बघा, ते इतके संवेदनशील असते की हलकासा स्पर्श होताच ते स्वतःला मिटवते। त्याचप्रमाणे येसाया संदेशाची प्रार्थनेची आत्मा अत्यंत संवेदनशील आणि जागृत होती। राजा उजिया मरण पावल्यावर तो ताबडतोब मंदिरात धावला, प्रार्थना केली आणि देवाची उपस्थिती थांबला। परिणामी त्याला स्वर्गीय दर्शन प्राप्त झाले। जागृत राहा आणि प्रार्थना करा, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच झोपू नये। मनुष्याला झोपेची गरज आहे। दिवसभराच्या श्रमानंतर देवाने रात्री विश्रांतीसाठी दिली आहे, पण तुमचा आत्मा सतर्क असला पाहिजे। तुमचा अनुभव असा असला पाहिजे, मी झोपले आहे तरी माझे हृदय जागृत आहे। फक्त आत्मिक कदर्शा जागृत असलेले हृदयाच प्रियाची टोका ऐकू शकते। तो तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छितो। अंतर्दृष्टी, दर्शन किंवा दैवी कुबिते प्रकट करण्यासाठी, त्याचा आवाज ऐकण्यासाठी तुमच्या अंतर्मन संवेदनशील ठेवा। तुम्ही झोपलेले असताना इतर लोक तुमची नकळत तुमच्या विरुद्ध वाईट योजना आखू शकतात। ते जादूटोणा किंवा तंत्रीही करू शकतात। तुम्हाला कळणार नाही, पण पवित्र आत्म्याला माहीत असते। तो ना डुलतो ना झोपतो, तो तुमच्या अंतर्गत अस्तित्वात अशी सतर्कता निर्माण करतो की तुम्ही भराने उठून प्रार्थना करता। जेव्हा तुम्ही आत्मिक तीव्रतेने उठून प्रार्थना करता, तेव्हा प्रभू अंधाराची प्रत्येक शक्तीला मोडून टाकतो आणि शत्रूच्या प्रत्येक योजनेवर तुम्हाला विजय देतो। कारण लिहिलेले आहे, तुझ्या विरुद्ध घडवलेले कोणतेही सत्र सफल होणार नाही आणि न्यायात तुझ्या विरुद्ध उठणारी प्रत्येक जीभ तू दोषी ठरवशील। ही परमेश्वराची सेवकाची वारसा आहे आणि यांचे नीतिमत्व माझ्याकडून आहे, असे परमेश्वर म्हणतो। येसाया 54 अध्याय 17 वचन। देवाची लेकरांनो, तुमचे आत्मिक गाण तीक्ष्ण करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रियाचे आवाज ऐकू शकाल। जेव्हा तुम्ही रात्री प्रार्थनेत पगार देता, तेव्हा तुम्हाला रात्रीची भीती, दिवसा उठणारा पान, अंधारात फिरणारी साथ किंवा दुपारी नाश करणारे संकट याची भीती वाटणार नाही। स्तोत्र 91 अध्याय 5 आणि 6वा वचन। पुढील म्हणण्यासाठी वचन, तुला कोणतेही अपाय होणार नाही आणि कोणतेही आपत्ती तुझ्या निवासजवळ येणार नाही। स्तोत्र 91 अध्याय 10वा वचन। आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम 14वा अध्याय 15वा अध्याय, संध्याकाळ मॅथ्यू 17वा अध्याय। धन्यवाद।